देवाकडं काय मागावं, कधी मागावं, कशासाठी मागावं आणि कुणासाठी मागावं हे सांगणारा अभंग आपल्या आजच्या या सर्वांच्या सेवेसाठी. विठ्ठल सज्जनांनो, सेवेसाठी अभंग मी नाथ बाबांचा निवडलाय. मागलीपर प्रकरणातील अभंग आहे, पण मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगेल. आपण या जगदंबेचा उदो उदो करत आहोत, जगदंबेचं जागरण आपण करत आहोत, जगदंबेचा उत्साह आपण करत आहोत. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, महिला मंडळ ऐका, ही जी जगदंबा आहे याच जगदंबेचे आपल्यावरती किती उपकार आहेत मी तुम्हाला सांगून जाईल. जेव्हा ती जगदंबा आपल्यामध्ये सरस्वती रूपानं येते तेव्हा ती जगदंबा आपल्याला विद्येचं दान देते. ऐका त्या जगदंबेचे किती उपकार आहेत. तीच जगदंबा जेव्हा अन्नपूर्ण रूपानं आपल्यामध्ये येते तेव्हा ती जगदंबा आपली पोटातली आग शांत करते. ऐका त्याच जगदंबेचे आपल्यावरती किती उपकार आहेत मी तुम्हाला सांगेल. एक ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे. ए हंसावरती बसुनी शारदे, मयुरावरती बसून, ए हंसावरती बसुनी शारदे, मयुरावरती बसून, किती उपकार आहेत. हीच जगदंबा जेव्हा आपल्यामध्ये रेणुका रूपानं येते तेव्हा ती जगदंबा आपली रोगराई घालवते. मग याच जगदंबेचा गोंधळ, याच जगदंबेचा उदो याच जगदंबेचं जागरण आपण करत आहोत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की जगदंबेचा उदो करण्याची, जगदंबेचं जागरण करण्याची ही परंपरा कधीपासून चालत आलेली आहे. तर मी सांगेल आपले आजी आजोबा पंजोबा यांच्यापासून तर चालत आलेलीच आहे. पण याच्या अगोदर ही परंपरा कुणी चालत आणलेली आहे तर माझ्या संत मंडळींनी ही परंपरा चालत आणलेली आहे. मी तुम्हाला सांगेल की माझ्या नाथ बाबांना या जगदंबेचा एवढा सुंदर गोंधळ घातलेला आहे. नाथ बाबा म्हणतायत, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, चारी वेदाचा पुलवरा बांधिला, शस्त्र पुराणे हे अनुवादती तुझा गोंधळ, बोला 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 बाबा ये मावळला हो, बोला 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 कृष्ण बाई मावळला, जगदंबेचा गोंधळ घालण्याची परंपरा माझ्या संतांनी देखील जगदंबेचा गोंधळ घातलेला आहे. नाथ बाबांनी जगदंबेचा गोंधळ घातला याच्यात नवल नाही दादा. माझ्या तुकोबारायांनी देखील जगदंबेचा गोंधळ घातलेला आहे. तुकोबाराय तर म्हणतायत, आम्ही स्वतः गोंधळी होऊन जगदंबेचा गोंधळ आम्ही घातलेला आहे. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी
आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी नामी गोंधळी 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 नामी गोंधळी तुकोबरायांनी देखील जगदंबेचा गोंधळ घातलेला आहे। आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, कदाचित या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहिती असेल कोणाला माहिती नसेल। ज्याला माहिती असेल त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्याबद्दल डबल आदर आहे, कारण तुम्ही आता ऐकणार आहात। ऐका, या जगामध्ये, या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जगदंबेचं पहिलं जागरण करणारा, पहिलं जगदंबेचा उदो करणारा, जगदंबेचं पहिलं गोंधळ करणारा कोण आहे? माहिती आहे महिला मंडळ? माहिती आहे? बोलत नाही का तुम्ही? मुके आहात का? बोला की बघ। जगदंबेचा उदो करणारा, जगदंबेचं जागरण करणारा, या जगामध्ये जगदंबेचं पहिलं जागरण कुणी केलं? पुरुष मंडळ आपल्याला माहिती का? दक्ष प्रजापती। बरोबर उत्तर दिलं तुम्ही। ऐका, त्याची फार सुंदर कथा मी तुम्हाला सांगणार आहे। आपण भागवत ऐकलं असेल, देवी भागवत ऐकलं असेल, त्या पुराणामध्ये फार सुंदर याची कथा आलेली आहे की जगदंबेचं पहिलं जागरण कोणी केलं तर दक्ष महाराज आहेत। मी तुम्हाला सांगेल, ब्रह्मदेवांचे मानसपुत्र, त्यात मध्ये नारद मुनी आणि दुसरे दक्ष महाराज। ऐका, ज्या वेळेस एक वेळेस ब्रह्मदेवानं दक्ष महाराजांना सांगितलं की दक्षा, तुला मी प्रजापती पद देतो, फक्त माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये तुम्हाला मदत करायची। दक्ष महाराज म्हटले ठीक आहे बाबा, काहीच अडचण नाही। मग दक्ष महाराजांनी काय केलं? 10,000 पुत्रांना निर्माण केलं आणि त्या 10,000 पुत्रांना सांगितलं की बाळांनो, हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा, तपश्चर्या करून परत आल्याच्या नंतर तुमचं शुभमंगल लावून देतो। असं म्हटल्याच्या नंतर ती मुलं हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून परत येत असताना तपश्चर्याने त्यांच्या चेहऱ्यावरती तेज निर्माण झालं आणि परत येत असताना, तपश्चर्या करून परत येत असताना अर्ध्या वाटेत आले। त्यांना त्यांच्या गावी जायचं होतं, अर्ध्या वाटेत आले आणि अर्ध्या वाटेत आल्याच्या नंतर शेंडीवाले बाबा त्यांना भेटले। शेंडीवाले कळतात ना महिला मंडळ? नाव काय त्यांचं? नाव काय त्यांचं? नारायण। नारद मुनी त्यांना भेटले। नारद मुनींनी विचारलं की बाळांनो, तुम्ही कुठे चालला आहात? तुम्ही कोण आहात? त्यावेळेस त्या पुत्रांनी, त्या मुलांनी उत्तर दिलं, आम्ही दक्ष प्रजापतीची मुलं आहोत। आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं तपश्चर्या करा, तपश्चर्या करून परत आल्याच्या नंतर मी तुमचं लग्न लावून देतो, मग तुम्ही चतुर्भुज व्हाल। आम्ही आमच्या गावी चाललो आहोत आणि गावी गेल्याच्या नंतर आमचे वडील आमचं लग्न लावून देणार आहेत, मग आम्ही चतुर्भुज होणार आहोत। असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनींच्या चेहऱ्यावर आठ्याच गोळा झाल्या। नारद मुनी म्हणतात, बाळांनो, आजपर्यंत या जगामध्ये तुम्ही कधी ऐकलं का लग्न करून कोणाचं भलं झालेलं, लग्न करून कोणाला सुख प्राप्त झालेलं तुम्ही कधी ऐकलं का? तुम्ही लग्न करू नका, आहे तशीच परत जा, हिमालयाच्या पहाडामध्ये तपश्चर्या करा आणि तुमच्या देहाचं कल्याण तुम्ही करून घ्या। ती 10,000 पुत्रांना नारद मुनींनी परत पाठवून दिलं। दक्ष प्रजापतीला कळलं की ही वार्ता आपल्या 10,000 पुत्रांना नारद मुनींनी परत पाठवून दिलं। मग दक्ष महाराजांनी काय केलं? परत दुसरे 10,000 पुत्र निर्माण केले। त्यांना देखील सांगितलं की बाळांनो, तुम्ही देखील हिमालयाच्या पहाडामध्ये जा, तपश्चर्या करा, तपश्चर्या करून परत या, तुमचंही मी लग्न लावून देतो, तुम्हीही चतुर्भुज होणार। मग ती देखील 10,000 मुलं हिमालयाच्या पहाडामध्ये गेली, तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून परत येत असताना पुन्हा हे शेंडीवाले बाबा त्यांना आडवे गेले आणि त्यांना विचारलं, बाळांनो, आता तुम्ही कोण आहात? त्यांनी देखील सांगितलं, आम्ही दक्ष प्रजापतीची मुलं आहोत, आम्ही आमच्या गावी चाललोत, आमचे वडील आमचं लग्न करून देणार आहेत आणि मग आम्ही ही चतुर्भुज होणार आहोत। असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनींनी त्यांनाही प्रश्न केला की बाळांनो,
तुम्ही पाहता या जगामध्ये लग्न करून कोणाचं भलं झालं नाही, लग्न करून कोणाला सुख प्राप्त झालेलं नाही। तुम्ही एक काम करा, आहे तसेच इथून परत जा, हिमालयाच्या पहाडामध्ये तपश्चर्या करा आणि तुमच्याच देहाचं कल्याण तुम्ही करून घ्या। ती 10 जर पुत्र देखील परत पाठवून दिली आणि हीच वार्ता दक्ष महाराजांच्या कानावरती गेली। दक्ष महाराजांना राग आला। दक्ष महाराज नारद मुनींच्या समोर प्रगट झाले आणि दक्ष महाराजांनी नारद मुनींना श्राप दिला की सांगितलं, तुम्ही कधीच महात्मा, तुम्ही कधीच एका जागेवर बसून भजन करू शकत नाहीत। तेव्हापासून नारद मुनी या ब्रह्मांडामध्ये सारखे फिरत असतात। श्राप दिल्याच्या नंतर तिथे ब्रह्मदेव प्रगट झाले। ब्रह्मदेव सांगतात, दक्षा फार वाईट केलं, तू फार मोठी चूक केली। दक्षा फार वाईट केलं, नाही बाबा मी बरोबर केलंय। दक्षा वाईट केलं, नाही बाबा मी बरोबर केलंय। अरे दक्षा चुकलायस तू। दक्ष महाराज म्हणतात, बाबा काय चुकलं माझं मला सांगा। त्यावेळेस ब्रह्मदेव सांगतायत की दक्षा तू अगोदर आवाज कमी कर, मी तुला सांगतो की तू फार मोठी चूक केली। एका महात्माला, एका साधू पुरुषाला तू श्राप देऊन फार मोठी चूक केलेली आहे। कारण ज्या संतांनी, त्या महापुरुषांनी जे काही 20,000 पुत्र परत पाठवून दिले त्याचं कारण एकच होतं, तू 20,000 पुत्र निर्माण केले पण ती पुत्र धड स्त्री ना धड पुरुष किन्नर जातीची होती। म्हणून त्या महात्म्यांनी त्या पुत्रांना परत पाठवून दिलं। तुझ्या कल्याणासाठी त्या पुत्रांना त्यांनी परत पाठवून दिला आणि तू त्यांना श्राप दिला। दक्ष महाराजांना आपली चूक लक्षात आली। दक्ष महाराज म्हणतात, बाबा चुकलोय मी, माझ्या पाठीमागं फार मोठा दोष लागलेला आहे, मला याच्यातून निर्दोष मुक्त व्हायचं आहे, आता मी काय करू। त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं, काहीच करण्याची गरज नाही। ही जगदंबा, तू तुझ्या कणखल्या क्षेत्री जा आणि तिथे जाऊन जगदंबेचं अष्टभुजाधारी रूप काढ आणि ती जगदंबा जेव्हा प्रगट होईल, जेव्हा तुझ्या मुलगी, तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, तेव्हाच तुझा हा दोष नष्ट होईल, नाहीतर होणार नाही। मग दक्ष महाराज कणखल्या क्षेत्री गेले। तिथे जाऊन जगदंबेचं अष्टभुजाधारी रूप त्यांनी काढलं आणि त्याच जगदंबेची दक्ष महाराज आराधना करू लागले। आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला। आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरा सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तोरा सारी। आज गोंधळाला महाराजांनी केली। जगदंबा 9 रूपामध्ये तेथे प्रगट झाली। त्यावेळेस दक्ष महाराज त्या जगदंबा मातेला म्हणतात, माते तुझ्या या रूपाकडे पाहू, या रूपाकडे पाहू की या रूपाकडे पाहू। जगदंबा माता म्हणतात, दक्षा मी काय करू। माते तू एका रूपामध्ये, जगदंबा माता एका रूपामध्ये आल्याच्या नंतर दक्ष महाराजांना विचारलं, बोल दक्षा तुला काय पाहिजे। त्यावेळेस दक्ष महाराज म्हणतात, माते माझ्या हातून फार मोठी चूक घडली, माझ्या पाठीमागं फार मोठा दोष लागलेला आहे, याच दोषातून मला निर्दोष मुक्त व्हायचं आहे, याच्यासाठी तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला ये। जगदंबा मातेने सांगितलं, दक्षा तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येणं एवढं सोपं नाही, तू जर माझा व्यवस्थित सांभाळ केला तर ठीक आहे, नाहीतर मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येणार नाही। त्यावेळी जगदंबा मातेने 2 अटी घातल्या। जगदंबा माता सांगतायत, दक्षा तुझ्या पोटी मी मुलगी म्हणून जन्माला येईल, पण माझ्या जर 2 अटी तू मान्य करीत असतील तरच तुझ्या पोटी मुलगी म्हणून मी जन्माला येईल। जगदंबा मातेने पहिली अट दक्षाला घातली। जगदंबा माता म्हणतायत, जेव्हा मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, जेव्हा मी उपवर होईल, तेव्हा माझा विवाह तू श्री शंकराशी करून द्यायचा। ही झाली पहिली अट। दक्ष महाराजाला पुन्हा दुसरी अट जगदंबा मातेनं घातली। जगदंबा माता सांगतात की दक्षा जेव्हा मी तुझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल, माझा विवाह भगवान भोलेनाथाशी तू करून देशील, पण याच्या पुढचं ऐक, तू जेव्हा कधीही सत्कार्य करशील, सत्कर्म करशील, जेव्हा केव्हा तू यज्ञ करशील, त्याच यज्ञामध्ये, त्याच सत्कार्यामध्ये जर तू माझ्या भगवान भोलेनाथाचा जर अपमान केला तर तो अपमान मला सहन होणार नाही, मग त्या कारणाने मी तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल। ही दुसरी अट। दोन्ही अटी दक्ष महाराजांना मान्य केला। काही दिवसांना प्रसूत झाल्याच्या नंतर मुलगी हळूहळू वाढू लागली। मुलगी उपवर झाली आणि मुलगी उपवर झाल्याच्या नंतर दक्ष महाराजांनी त्या मुलीचा विवाह भगवान भोलेनाथाशी लावून दिला।
पहिली अट तर दक्ष महाराजांनी सांभाळली, पण दुसरी अट दक्ष महाराजाला सांभाळता आली नाही. कारण ऐका, जेव्हा दक्ष महाराजांनी यज्ञ ठेवला होता, आपल्या कणखल्या क्षेत्री यज्ञ ठेवला आणि त्याच यज्ञामध्ये सगळ्या देवी देवतांना मान दिला, सगळ्या देवी देवतांना सन्मान दिला, पण एकट्या भगवान भोलेनाथाला त्या ठिकाणी मान दिला नाही. सती मातेनं पाहिलं, त्या यज्ञाच्या ठिकाणी आल्या आणि पाहतायत सगळी देवदेवता या ठिकाणी बसलेले आहेत, पण माझे भगवान भोलेनाथ या ठिकाणी नाहीत. या दक्षाला मी सांगितलं होतं, जेव्हा तू माझ्या भगवान भोलेनाथाचा अपमान करशील तेव्हा तुझ्या सहित तुझ्या राज्याचा नाश करून मी निघून जाईल. आणि तेच या दक्षानं केलेलं आहे. यज्ञ ठेवलाय पण भगवान भोलेनाथाला यज्ञामध्ये मान दिलेला नाही. सती मातेनं काय केलं, तो राग त्यांना अनावर झाला. सती मातेनं त्या यज्ञामध्ये उडी मारली आणि आपलं शरीर भस्म केलं. पण भगवान भोलेनाथांच्या कानावरती ही वार्ता गेली. भगवान भोलेनाथाला सतीचा वियोग सहन झाला नाही. भगवान भोलेनाथ पळत आले आणि सतीचं जे शरीर होतं ते उचललं आणि ब्रह्मांडामध्ये फिरू लागले. सगळी देवदेवता पाहतायत की भगवान भोलेनाथ सतीचं मेलेलं शरीर घेऊन या ब्रह्मांडामध्ये फिरतायत. श्री विष्णूंना सांगितलं, तुम्ही एक काम करा, सुदर्शन चक्र सोडा आणि या देहाचे तुकडे करा. मग सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याच देहाचे तुकडे केले. ऐका महिला मंडळ, मी तुम्हाला सांगते, त्या देहाचे तुकडे केले, पण त्याच सती मातेच्या देहाचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ना, त्या त्या ठिकाणी एक एक शक्तिपीठ तयार झालं. अशी आपल्या भारतामध्ये 51 शक्तिपीठ आहेत आणि त्याच्यातली 3.5 शक्तिपीठ आपल्या भारतामध्ये आहेत. मी तुम्हाला सांगेल, पहिलं शक्तिपीठ आहे कोल्हापूरची महालक्ष्मी, दुसरं शक्तिपीठ आहे माहूरगडची रेणुका माता, तिसरं शक्तिपीठ आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तशृंगी हे अर्ध शक्तिपीठ आहे. हेच 3.5 शक्तिपीठ आपल्या भारतात आहेत. मला तुम्हाला कथा इथपर्यंत सांगायची होती की या जगातला पहिला जागरण करणारा, पहिला जगदंबेचा उदो करणारा, पहिला जगदंबेचा गोंधळ करणारा कोण आहे, तर पहिलं जगदंबेचं जागरण करणारे दक्ष महाराज आहेत. तुम्हाला जर कुणीही विचारलं की जगातलं पहिलं जागरण कुणी केलं, तर दक्ष महाराज हे उत्तर बिंदास देऊन तुम्ही टाकायचं. विठ्ठल विठ्ठल.